बोरीवल गावामध्ये हे शांती देवीचं घर होतं, जिथं तिचा मुलगा, सून आणि नात होती. ती त्यांच्या सोबत राहत होती. त्यांची नात 17 वर्षांची होती. तिला आर्ट हा विषय खूप आवडत होता. घरातले सगळे भिंती ती रंगवत बसायची आणि त्याच्यामध्ये कलाकारी करत बसायची. पण दादीला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. बस 1 वर्ष अजून, तुझं लग्न लावून देणार. नाही, मला लग्न नाही करायचं. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. जर तुझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नसेल तर तू शिकू शकतेस. दादीच्या बोलण्याला घाबरून नैना तिच्या रूममध्ये निघून गेली आणि रडू लागली. तिचे बाबा तिच्या जवळ गेले आणि ते म्हणाले, अरे 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 शांत हो बाळा, काळजी करू नकोस. तुला पुढे शिकायचं असलं तर आम्ही शिकवू. बाबांचं बोलणं ऐकून नैना शांत होऊन जाते. दुसऱ्या दिवशी नैना एका दुकानाच्या बाजूने चाललेली होती. ती बघते की ते एक टॅटू बनवण्याचं दुकान होतं. नैनाने एवढं चांगली आणि सुंदर कलाकारी कुठेच बघितली नव्हती. ती त्या दुकानाच्या आतमध्ये गेली आणि तिने बघितलं की हे तर बॉडीवरती डिझाईन बनवतात. तिला ही जागा खूप वेगळी वाटली. तुम्ही मला हे शिकवू शकता का? शिकवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, पण तुला हवं तर तू इथे येऊन बघू शकतेस. आणि जर कधी वेळ मिळालाच तर तुला थोड्याफार टिप्स देईन सुद्धा. नैनाला खूप गोष्टी आवडल्या आणि ती रोज तिथे जाऊ लागली. तिने खूप शांतीने आणि फोकस करून त्या डिझाईन पाहिल्या आणि शिकू पण लागली. खूपच लवकर ती कस्टमर्सना पण हँडल करू लागली. ओनर तिच्यावरती खूप खुश होता आणि आता तिला थोडे पैसे पण देऊ लागला. आणि खुश होऊन तिने पण एक टॅटू बनवून घेतला. ती जेव्हा घरी पोहोचली त्यावेळेस तिला तिच्या दादीने पाहिलं आणि खूप रागवली. हे काय केलंस तू? कुठून हे बनवून आलीयस? आणि अजून विचारलं पण नाहीस घरी? दादी, ह्याला टॅटू म्हणतात. जसं आपण मेहंदी काढतो ना, तसंच असतं हे. आता कधीच तू घराच्या बाहेर नाहीच जाणार. जाऊ द्या ना, छोटी आहे ती. काही छोटी नाहीये ही. खूप झालं. हिचं लग्न लावून टाका आता. मी मुलगा पाहिलेला आहे. नैना हे सगळं ऐकून खूप हैराण होते. पण ह्या वेळेस दादीने खूप जिद केली, ज्याला नैनाचे वडील पण नाही थांबवू शकले. नैनाचं लग्न झालं. तिच्या सासरच्या घरी तिला फक्त कामच करावं लागत होतं. एक दिवस तिने तिच्या नवऱ्याला विचारलं, ऐका ना, लग्नाच्या आधी मी टॅटू आर्टिस्ट होते. मी ते काम अजून पण करू शकते का? अरे तुला काम करायची काय गरज आहे? घरात आणि काम एवढं असतं, तू थकशील. अगं मी सांभाळीन सगळं. तिला खूप दुःख झालं. पण तिच्या डिझाईनची प्रॅक्टिस कमी पडू नये म्हणून तिने मेहंदी बनवायला सुरुवात केली. लवकरच गावातल्या सगळ्या बायका तिच्याकडून मेहंदी काढून घेऊ लागल्या आणि त्याच्यासोबतच ती हात, कंबर किंवा गळा सगळ्यांवरती एक ती छोटीशी डिझाईन बनवून देत होती, जी सगळ्यांना खूप आवडतही होती. काही महिने असेच निघून गेले. एक दिवस नैनाला माहिती मिळाली की तिचे बाबा नाहीत राहिले. एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तिला विश्वासच बसत नव्हता. काही दिवस ती माहेरीच राहिली. आता दादी आणि आई कशी राहणार या विचारातच तिने तिच्या नवऱ्यासोबत बोलली, ऐका ना, आई आणि आजी आता एकटे पडले आहेत. आपण त्यांना सोबत ठेवून घेऊ शकतो का? काय बोलतेस तू? आपण कसं ठेवून घेऊ शकतो? आपण एवढं कमवतो का? आणि मला हे घर सुद्धा सांभाळायचंय. तू काळजी करू नको. सासूबाई आणि आजी दोघी जणी स्वतःचं काय ते करतील. हे ऐकून नैनाला राहावलंच नाही. कसा विचार करतायस? त्या दोघांचा कोण सांभाळ करणार? मी सांगितलं ना, आपण ठेवू नाही शकत म्हणून. तुला या घराचा विचार केला पाहिजे. मी माझ्या आईला सोडून कुठेच नाही जाणार. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा, मी नाही येणार. आणि तिचा नवरा तिथून निघून गेला. दादीला खूप राग आला नैनाच्या ह्या निर्णयाने. घ्या, आता हिलाही पाळा. मुलाचं जाण्याचं दुःख काही कमी होतं जे तू पण आलीस इथे राहायला? नैनाने दादीच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. बाळा, तुला तुझं सासर सोडायला नको होतं. आता काय करणार? आई, मी विचार केलाय की मी टॅटूचं दुकान ओपन करणार.
काय बोलत आहेस तू नैना? इथे कोण बनवून घेणार टॅटू? बनवून घेणार आई? सोबतच मी मेहंदीचंही काम चालू ठेवेल. नैनाने तिच्या घराच्या पुढच्या रूममध्ये तिचं नवीन दुकान ओपन केलं आणि जो कोणी मेहंदी लावायला येत असेल त्यांना ती एक छोटासा टॅटू बनवून फ्री मध्ये द्यायची, एक गिफ्ट म्हणून. सगळेजण ह्या नवीन कलेला बघून खूप खुश व्हायचे. हळूहळू गावातले तरुण मुलं नैनाजवळ टॅटू बनवायला येऊ लागले. जसं दूर गावामध्ये टॅटू आर्टिस्टची माहिती कळाली, बाहेरचे लोक पण येऊ लागले. नैनाचं घर आता खूप चांगलं चालू लागलं होतं आणि ती फेमसही होऊ लागली होती. आणि दादी ही आता खुश होती तिची तरक्की बघून. एक दिवस तिचा नवरा आला. अरे, तुझं नाव तर सगळीकडे प्रसिद्ध व्हायला लागलंय आणि हे ऐकून मला खूप बरं वाटतंय. चल घरी माझ्या बरोबर. तिकडे तू तुझं काम करू शकतेस, काळजी करू नकोस. नाही, आता मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. तुम्ही माझ्या कठीण प्रसंगी माझी सोबत देण्याच्या ऐवजी मला सोडला होतात. मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत. तुम्ही निघून जावा इथून. नैना एकटी सगळ्या गोष्टी सांभाळत होती. गावातलं पहिलं टॅटू शॉप उघडल्याची ही गोष्ट पसरल्यामुळे नैनाला अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर तिला खूप सगळे मेडल्स आणि अवॉर्ड मिळाले होते तिच्या ह्या अचीवमेंटसाठी.